शुक्रवार पेठेतील श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रोत्सवास गुरुवारी 14 मे पासून सुरुवात होणार असून त्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 14 मे रोजी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून श्री चौडेश्वरी मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या भव्य सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा मैंदर्गी येथील श्री विरक्त मठाचे श्री मृत्युंजय महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते होणार आहे। तसेच सामाजिक बांधिलकी आणि विकास कामांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे तसेच सामाजिक बांधिलकी आणि विकास कामांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना श्री चौडेश्वरी सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती श्री चौडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे यांनी दिली। चौडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे या ठिकाणी सर्व चौडेश्वरी देवी भक्तांना सस्ने निमंत्रणसाठी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की दिनांक 14 मे, 15 मे व 16 मे रोजी श्री रामलिंग चौडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या थाटामाटात मंगलमय वातावरणात या ठिकाणी संपन्न होणार आहे। दिनांक 14 रोजी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून त्यांच्या निधीतून या ठिकाणी चौडेश्वरी देवी सभा मंडपाचे उद्घाटन या ठिकाणी मैंदर्गीचे महास्वामीजी मृत्युंजय महास्वामीजी यांचे शुभ हस्ते होणार आहे। तसेच आजपर्यंत या सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांचं या ठिकाणी श्री चौडेश्वरी सेवारत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे। 14 तारखेला दुपारी 4 वाजता वेदमूर्ती मल्लिनाथ माळगीस्वामी यांच्या पौरोहित्याखाली कुंकुमार्चना कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। या कुंकुमार्चना कार्यक्रमाला कमीत कमी 3 ते 4 हजार महिला भक्तगण उपस्थित राहतील आणि या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं सर्व उपस्थित महिलांना कुंकुम ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणार आहे। त्यानंतर दिनांक 15 तारखेला 15 मे रोजी मुख्य कार्यक्रम सुहासिनी ओटी भरण आणि महाप्रसाद सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 6 वाजल्यापर्यंत सर्व सुहासिनींना ओटी भरून या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तसेच दिनांक 16 रोजी वैशाख शुद्ध अमावस्या रोजी दुपारी 5 वाजता या ठिकाणी चौडेश्वरी देवीची सौवाद्य मिरवणूक निघणार आहे। तरी मी सर्व चौडेश्वरी देवी भक्तांना विनंती करू इच्छिते की या 3 दिवस होणाऱ्या यात्रा महोत्सव आपण या चौडेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी यावं आणि या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो।